आज आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो. तुम्ही जितकं सात्विक खाल्लं तितकं आमच्या शरीराला नाही मिळत. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये कुरघुडे व्हायच्या का तुम्हाला? नाही व्हायच्या. आज तितकं हेल्दी खाणं आपल्याला मिळतं का? आज तेवढं हेल्दी लाईफस्टाईल आम्ही जगतो का? आज कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे, त्याच्यामध्ये या मुलांना आम्हाला सगळ्यांना किती स्ट्रेस असतो ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? ह्या स्ट्रेसमधून तुम्ही तेव्हा गेलात का? सो हे सगळं सांभाळताना तुम्ही अचानक असा बॉम्ब टाकताना की मूल व्हायचंय, तेव्हा ऍटलीस्ट त्या कपलला श्वास घ्यायला वेळ द्या, त्यांना डायजेस्ट होऊ दे. आणि ह्याच्या पलीकडे मी तुला म्हणाले तसं शरीर तिचं, आरोग्य तिचं. त्यामुळे मूल जन्माला घालायचंय की नाही हा निर्णय सर्वस्वी फक्त आणि फक्त आईचा असायला हवा. बास. देवी आई, माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे ग. मला मान्य आहे. आणि मी हा जो निर्णय घेते त्याला अंशुमन साहेब आणि मल्लिका मॅडम कदाचित विरोधच करतील. पण माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकराला कशाला ग? मला माझ्या बाळाला जन्म द्यायचा आहे. खूप मोठी जबाबदारी आहे, मला कळतंय. पण ही जबाबदारी पेलायची फक्त ताकद दे मला देवी आई. तुझा आशीर्वाद असू दे. अधिराची मानसिकता नसताना तिच्यावर आई पण लादण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. अगं तुला काय, अगदी रोहनला सुद्धा नाहीये. हो एक्झॅक्टली. आणि म्हणूनच ना मी अधिराच्या या डिसिजनला 100% सपोर्ट करतो. देवा, अरे पण चुकीचा निर्णय आहे ना हा. पण निसर्गाच्या विरोधात जातोय नाही. अगं निसर्गाच्या विरोधात जायला मुळात अनफॉर्च्युनेटली निसर्ग तेवढा सपोर्टिव्ह नाही राहिलाय.